ऊन वारा पाऊस अंगावर झेलीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेली पावलं पंढरपूरच्या दिशेनं निघाली आहेत. या थकलेल्या पावलांची सेवा करण्याचं भाग्य नाशिकच्या तरुणाईला लाभलं आणि तेही हात धन्य झाले. आषाढी एकादशी निमित्त संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी गेल्या सोमवारी म्हणजेच 8 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर इथून निघाली. हजारो वारकरी दिंड्या घेऊन सहभागी झाले आहेत. पावसानं अख्ख्या राज्यभर जोर धरला आहे. कमी अधिक जोर असला तरी तो सगळीकडेच कोसळतोय. पाऊसधारा अंगावर झेलीत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. पहिला दुपारचा विसावा आणि मुक्काम पेगलवाडीत झाला. विठुनामाचा गजर करीत पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. त्यानंतर महिरावणीत मुक्काम झाला. पालखीनं सातपूर, मुक्तिधाम, गणेशवाडी, पळसे, लोणारवाडी, पास्ते, दातली, खंबाळे, निरहळ या गावांमध्ये विसावा आणि मुक्काम केला. पालखीनं नाशिक जिल्हा सोडला असून अहिल्यानगरमध्ये प्रवेश केलाय. चालून थकलेल्या पायांची मालिश करून पुण्य पदरी पाडून घेण्याचं काम 1150 विद्यार्थ्यांनी केलंय. 1, 2, 3 नाही तर तब्बल 26,891 वारकऱ्यांची चरणसेवा करून या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पायात एक प्रकारे बळ भरलंय. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमान राबविण्यात येणाऱ्या या चरण सेवा उपक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, आयुर्वेद कॉलेज मानोरी, साई केअर भौतिक उपचार महाविद्यालय, सह्याद्री नर्सिंग महाविद्यालय आयुर्वेद, होमिओपॅथिक, भौतिकोपचार आणि परिचर्या अशा 23 महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वारीसोबत मुख्यमंत्री जनजागृती आरोग्य रथही होते. या रथांच्या माध्यमातून शासकीय आरोग्य योजनांची माहिती पंढरपूरपर्यंत देण्यात येणार आहे. यावर्षी वारी समवेत मुख्यमंत्री सुखद आरोग्य वारी या अंतर्गत मोबाईल इको टॉयलेट वाहन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, श्वास फाउंडेशन आणि ऑप्टिस्मार्ट इको सोल्युशन यांच्या समन्वयाने देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी मदत कक्षाचे स्थानिक प्रमुख डॉक्टर चैतन बैरागी, समन्वयक अमित डेरे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक महेश नारायणकर आदींनी परिश्रम घेतला. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.